अहमदनगरच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा रोवलाय तो पाडवा महोत्सवानं. रसिक ग्रुपनं जेव्हापासून पाडवा महोत्सव सुरू केलाय तेव्हापासनं अहमदनगर शहरात सांस्कृतिक चळवळीला उधाण आलंय. रसिक ग्रुपनं नावाजलेले कलावंत, गायक, गायिका पाडवा महोत्सवाच्या माध्यमातून रसिकांसमोर सादर करून रसिकांची वाहवा मिळवली आहे. त्यासाठी औचित्यही साधलंय ते गुढी पाडव्याचं. मराठमोळ्या चैत्र महिन्यात येणारा गुढीपाडवा म्हणजे मराठी वर्षाची सुरुवात. येणारं मराठी वर्ष सर्वांनाच सुखाचं जावो या शुभेच्छांची बरसातही केली जाते. बीज जसे अंकुरते मनी कल्पना येते. पण खऱ्या अर्थानं अहमदनगर वासियांना आता गुढीपाडव्याचा सण प्रिय वाटायला लागलाय तो पाडवा महोत्सवामुळे. शब्दांचे आणि गीतांचे हे झाड पुरे मोहरते. हा गौरव संगीताचा, हा गौरव कवी मनाचा, हे हृदय पुष्ट रसिकांच्या चरणी अर्पण. भव्य स्टेज डेकोरेशन, नेत्रदीपक लाईट इफेक्ट्स, कर्णमधुर संगीत, 3D आवाजाची जाणीव करून देणारे स्पीकर्स आणि जोडीला जातिवंत कलाकारांनी सादर केलेली भावगीतं. श्रावण पावसात भिजतो श्रावण, सुखाचा महिना पावसात भिजतो श्रावण. कधी गुंतते हरवते, कधी गहिरा डोळ्याचा हात पार बुडतो. तळमळतो सारखे भाबडे नकळत का भरकतो. हिंदी, मराठी गीतं, लोकगीतं, लावणी. चैत पुनवेची रात आज आली या भरात, धड धड काळ जात माझ्या माईना. कधी कव कुठ कस जीव झाला येडा पिसा, त्याचा नाही भरवसा तोल राहीना. राखली की मर्जी तुमच्याच वडीनं मी आले. तुमची भरदार छाती आत्मायला आळापूर, तुमची भरदार छाती, तुमच्या पायाची माती माझ्या भांगातला सिंदूर, तुमच्या पायाची माती मनात तुमच्या काय कुटुंबते कानात सांगाल का. पाय गो केळेवाणी मी सांगा तुम्हाला सोबल का. पाय ग केळेवाणी मी सांगा तुम्हाला सोबल का. सांभाळ तुर्याला ग आला, फड सांभाळ तुर्याला ग आला. या सर्व घटकांचं मिश्रण म्हणजेच रसिकांसाठी निखळ मनोरंजनाची मेजवानीच. आणि म्हणून या कार्यक्रमाची वाट पाहणारे रसिक या दिवशी पाडवा महोत्सवाला आपल्या अखंड कुटुंब कबिल्यासह जातीनं हजेरी लावतात. वर्षागणिक वाढणाऱ्या प्रेक्षकांची संख्या रसिक ग्रुपला आणखी बळ देऊन जाते. हा कार्यक्रम एवढ्या चांगला होतोय हे आल्याशिवाय इथं पाहायला मिळाला नाही. नगरकरांची सांस्कृतिक भूक वाढलेली आहे. पुढच्या वर्षी रसिक ग्रुपच्या कार्यकर्त्यांना जरूर सांगेन की आपल्याला एक तर जागा बदलावं लागेल किंवा कार्यक्रम छोटा करावा लागेल. पण कार्यक्रम छोटा करू नका. पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. चला या लवकर. मला नेहमी असं वाटतं की जयंत येलुरकर ही एक शक्ती आहे आणि नुसती शक्ती नाही तर त्याच्यापाठी साधन आहे. एखादा कार्यक्रम करत असताना म्हणजे गुढीपाडव्याच्या निमित्ताने मराठी वर्षाचा तो पहिला दिवस, पण रात्री 12 वाजेपर्यंत चालणारा हा कार्यक्रम जेव्हा आपण बघितलं की मग कोर्टाच्या मर्यादा आल्या आणि 10ची वेळ आली, पण तरी सुद्धा त्या कार्यक्रमावरती प्रेम करणारी रसिक यांनी त्या रसिक ग्रुपला कायम आशीर्वाद दिला. आणि आपण जर बघितलं असेल तर मला आनंद या गोष्टीचा होतो की सुरुवातीला मी बघितलंय की छोटासा कार्यक्रम होता, तो लोकाश्रयाने खूप मोठा होत गेला. एवढंच नाही तर गुढीपाडव्याचा कार्यक्रम कुठे असावा किंवा कुठला कार्यक्रम बघावा, तर आज अहमदनगरचं ते भूषण झालेलं आहे. आणि त्याचबरोबर
एक आकर्षण झालेलं आहे. आपण बघितलं, हे माझं म्हणणं नाही, तर ती रसिकांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता खऱ्या अर्थानं त्या कार्यक्रमाला दरवर्षी आशीर्वाद देते. आणि म्हणून रसिक ग्रुपचा तो गुढीपाडवा हा आता पुरता नगरपुरता अहमदनगरपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर चारही बाजूनी त्याची चौकशी सुरू झाली. सुरुवातीला एक संकल्पना राबवली होती की दरवर्षी एक दरवाजा असेल. तो दरवाजा कुठल्या तरी महाराष्ट्रातल्या अशा ठिकाणचा असेल ज्याच्याबद्दल प्रत्येकाला आदर असेल, आणि तो दरवाजा रात्री 12 वाजता उघडला जाईल आणि त्या दरवाजावरती रात्री 12 वाजता गुढी उभारली जाईल, अशी ती मूळ संकल्पना होती. पण 10 वाजता ची वेळ आली आणि मग ते संकल्पना थोडीशी बदलली. पण खूप आनंद होतो. मी जितकं भरून ते स्टेडियम आलेलं ना, त्याच्या दुपटीनं मला भरून आलेलं. त्यामुळे जयंत येलुरकर यांना खूप शुभेच्छा आणि त्यांना सुदृढ दीर्घायुष्य लाभो ही ईश्वराचरणी प्रार्थना. प्रीतीचे कानी सांगू पण या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी लागणारा संपूर्ण निधी अहमदनगर मधलेच कलेचे उपासक असणारे आणि कलेवर मनापासून प्रेम करणारे प्रायोजक उचलत असतात. कलेचा गौरव रंग कलेचा गौरव हा मंत्राचा आणि गौरव हा मंत्राचा. त्यांच्या या कलेवरच्या प्रेमामुळंच पाडव्याची गोडी अधिकच अवीट होऊ लागली आहे. तिच्यामध्ये रंग भरू लागलेत. या प्रायोजकांचा यामध्ये सिंहाचा वाटा असल्यामुळंच पाडवा महोत्सवाबरोबरच या प्रायोजकांचं नाव आज नगरवासियांच्या तनामनावर कोरलं गेलंय. रसिक ग्रुपच्या माध्यमातून ग्राहक आणि व्यापारी यांच्या दरम्यान एक प्रेमरूपी विश्वासरूपी गुढी उभारली गेली आहे. 12 वर्षांपासूनची ही परंपरा नगरकरांबरोबरच अवघ्या महाराष्ट्रातही लोकप्रिय होऊ लागली आहे. कारण या कार्यक्रमाला अखंड महाराष्ट्रातला रसिक आज हजेरी लावतोय. हजारोंच्या संख्येनं उदंड प्रतिसाद देतोय. ऐकू द्या मला ऐकू द्या जरा. 50,000 लोक ज्यावेळेला नगरची एकत्र जय जय महाराष्ट्र म्हणतात त्यावेळेला कसा आवाज येतो. कम ऑन. चला आपणही पाडवा महोत्सवाचे साक्षीदार बनूयात. महाराष्ट्र माझा करता महाराष्ट्र माझा. महाराष्ट्र माझा करता महाराष्ट्र माझा.